आणखी काही लोकांच्या पोटात दुखते, असं सर्व आहे. ते म्हणजे ती किडच लागलेली आपल्या समाजात. तर आता कसं आहे करा, या प्रकरणामध्ये हे एवढं भयानक प्रकरण आहे, पण याच्यामध्ये भोरच्या बौद्ध समाजाने अपील करावं, समाजाच्या वतीने अपील करावं की बाबा यासाठी मुंबईतच नाही, भोर पुण्यातच नाही, महाराष्ट्रामधील तमाम लोकांनी या प्रकरणामध्ये न्याय देण्यासाठी आम्हाला सहकार्य करा, आमच्या पाठीशी उभं जिल्ह्यात तालुक्याच्या लेवलला करा, तुम्हाला काय द्यायचं तिथे त्या लेवलला तुम्ही करा, आम्ही इथे सांभाळतो, तुम्ही तिकडे तुमची शहर जिल्ह्यात सांभाळा. असं काय फक्त एक आहे की आपल्या चर्चा झाल्याप्रमाणे मुंबईत हा विषय आला तर मग घरचे सर्व पुण्याची जबाबदारी पुढे करणे. आता हे जसं म्हणलं ना मुंबईमध्ये झालं त्याच्याबद्दल स्वागत आहे, पण पुण्यात तसं आमचं झालं नाही. ते पर्सनल टाकायला लागले, पुन्हा सांगा नुसतं लग्नात भेटतात आपल्याला, आपण काय विषय तर समजा नाही चालत जायचं, आपण सांगायचं लोकांना. समाज काय होता, समाज अशा घटनांना यायला तयार असतो पूर्णपणे. सर काय वाटतं तुम्ही या फॅमिलीला भेट दिली, विक्रम गायकवाडांचा हे खून झाला, या संदर्भात तुम्हाला काय वाटलं या फॅमिलीला भेट देऊन येते? 8 फेब्रुवारीला विक्रमची जी हत्या झाली, ज्या अमानुष पद्धतीने विक्रमचा खून करण्यात आला, परिवाराला भेटल्याच्या नंतर, गावातल्या सर्व मंडळींना भेटल्याच्या नंतर, या ठिकाणी प्रामुख्याने भीमा कोरेगावची समितीचे प्रमुख वाघमारेजी या ठिकाणी आहेत. मुंबईमध्ये माझ्याबरोबर शेळके साहेब ब्लू पॅन्थरची प्रमुख ते आलेले आहेत. आम्ही वेगळे संघटनाचे लोक धावून आज इकडे आलो आम्ही, कारण आम्हाला एक कळालं इथे आल्याच्या नंतर की ही हत्या फार पूर्वनियोजित आहे आणि ही हत्या होण्याच्या आधी ज्या काही बैठका झाल्या तंटामुक्तीच्या, त्याच्यातून तर मग असं कळतं आहे की त्या मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता आणि म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी ही घटना घडवलेली आहे. याच्यामध्ये अनेक लोकांचा हात आहे. ज्या पद्धतीने त्याच्यावरती सपासप वार करण्यात आले तर अनेक लोकांचा हात आहे. तर ते अनेक लोक पुढे आले पाहिजेत आणि म्हणून आमच्या सर्व संघटनेच्या वतीने या प्रकरणामध्ये ताबडतोब SIT गठीत झाली पाहिजे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे मास्टर प्लॅनर आहेत त्या सर्वांवरती शासन झालं पाहिजे, अशी भूमिका समाजाच्या वतीने भोरमधील राहणाऱ्या सर्व आंबेडकरवादी संघटनेने जी घेतलेली आहे आणि त्यांची बैठक आता 1 वाजता होणार आहे. त्याच अनुषंगाने समाजाच्या वतीने मुंबई शहरामध्ये जी काल आमची बैठक झाली, या 2 दिवसामध्ये मुंबई शहरामध्ये तमाम आंबेडकरवादी संघटना एकत्रित येऊन या घटनेला पाठिंबा देण्यासाठी आणि ज्याने हे कृत्य केलं आहे त्या सर्वांना शासन होण्यासाठी एक मोठ्या मोर्चाचं आम्ही आयोजन करत आहोत. असा भयाड हल्ला करून ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून एक वेगळं वळण या प्रकरणामध्ये जे देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात आम्ही निषेध करतो. घटना घडल्याच्या नंतर त्या मुलाचा काका म्हणजे विक्रम गायकवाडच्या काका पोट तिटकीने सांगत होता की मला त्याने सांगितलेलं आहे की मला धमकी आलेली आहे. हे सर्व बोलत असताना त्या काकाचं स्टेटमेंट त्या पद्धतीने घेतलं नाही. मला एक कळत नाही या प्रकरणामध्ये की ही घटना घडल्याच्या नंतर परिवाराला जे काही सांगायचं आहे ते नोंदण्यापासून ते स्टेटमेंट घेण्यापासून कुणाचा दबाव पोलिसांवरती होता ते देखील समोर आलं पाहिजे. या प्रकरणामध्ये कुणी जाणीवपूर्वक पोलिसांचा हात तर नाही हे देखील या अँगलने शोधण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून सर्व बौद्ध समाजाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करतो की या प्रकरणामध्ये
समाजाच्या वतीने मागणी आहे की न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांना ताबडतोब अटक व्हावी आणि सखोल चौकशी व्हावी, यासाठी SIT गठीत करण्यात यावी अशी विनंती मी करत आहे. मला फार दुःख झालं हे ऐकून की विक्रमचे वडील विक्रम लहान असतानाच वारले. या माई माऊलीने त्याचं संगोपन केलेलं आहे. या माई माऊलीच्या पोटचा गोळा गेला, ज्याचा पोटचा गोळा जातो त्यांनाच कळतं की काय दुःख आहे. याची भावना, आमच्या समाजाची भावना सरकारी यंत्रणाने समजून घ्यावी आणि त्या पद्धतीने ताबडतोब कारवाई करावी. या घटनेचा निषेध करण्यासाठी जसं भोरमध्ये 2-3 दिवसामध्ये आंदोलनाची हाक देण्यात येत आहे, त्याच पद्धतीने मुंबई शहर, ठाण्यामध्ये, पालघरमध्ये, MMRDG रिजनमध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी, न्याय मागण्यासाठी, आरोपींना ताबडतोब अटक करण्यासाठी लवकरात लवकर मुंबईमध्ये मोर्चा, एक मोठं आंदोलन आम्ही उभं करतो आहे. आणि मी या माई माऊलीला सांगू इच्छितो की अख्ख्या महाराष्ट्रातील आंबेडकरवादी समाज, बौद्ध समाज ठामपणे या कुटुंबाच्या मागे उभा आहे. एवढंच बोलतो. जय भीम. सर, आज या हत्याकांडानंतर ह्यांच्या कुटुंबाच्या पेक्षा समाज सुद्धा आज एक दबावाखाली आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही समाजाला? नाही, मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की अतिशय निर्गुणपणे विक्रमची हत्या करण्यात आली आणि त्याला एक वेगळं वळण देण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे. खरं तर विक्रमचे चुलते असतील किंवा भाऊ असतील, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी पोलिसांना वारंवार सांगत होते की आंतरजातीय विवाहातून हा खून करण्यात आलेला आहे. परंतु जो आरोपी स्वतःहून हजर झाला आहे आणि तो सांगतो आहे की पैशाच्या देवाणघेवाण्यातून हा खून करण्यात आलेला आहे. परंतु फिर्यादी म्हणून मृत जो काय आपला विक्रम गायकवाड आहे त्याच्या घरच्यांची फिर्याद ते सांगतील तशी घ्यायला हवी होती, परंतु तसं न करता पोलिस देखील या प्रकरणामध्ये थोडासा हलगर्जीपणा करतानाचं दिसून येत आहे. आम्ही आत्ताच SP साहेबांशी बोललेलो आहे की याचा जो काही तपास अधिकारी आहे याच्यावरच आमचा जर संशय आहे तर याच्यात आपण प्रामुख्याने लक्ष घालावं. मोरे साहेबांनी आत्ताच सांगितलं याच्यामध्ये SIT स्थापन झाली पाहिजे. आमचं तर म्हणणं असं आहे की ज्या दिवशी घटना घडली आणि त्याच्या 7 दिवस अगोदर हे जे काही मुलीचे आईवडील असतील, भाऊ असतील, या सर्वांचे CDR खऱ्या अर्थानं चेक करण्यात यावेत. त्याच्यातून हे निष्पन्न होईल की या प्रकरणामध्ये कोण कोण सहभागी आहे. आणि मंगळवारी 18 तारखेला जो काय सर्वपक्षीय सर्व आंबेडकरवाद्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला आहे, या मोर्चाचं स्वरूप नक्कीच मोठा असेल. आणि जोपर्यंत या ठिकाणी आरोपींना तात्काळ अटक करत नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत समाज म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायी ह्या कुटुंबाच्या समवेत आहेत. आपण पाहत असाल या ठिकाणी विक्रमची आई आहे, भाऊ आहे, चुलते आहेत, त्याचं सर्व कुटुंब आहेत. अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी ह्या घरावर झालेली आहे. आज आपण सर्व सहभागी जरी असलो तरी पण जोपर्यंत आरोपी या ठिकाणी अटक होत नाही आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकरण या ठिकाणी थांबणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून आंबेडकरी समाज यांच्या समवेत उपस्थित आहेत. आत्ताच मुंबईवरून मोरे साहेब आहेत, आमचे रिपब्लिकन कामगार सेनेचे युवराजजी गायकवाड आहेत किंवा शेळके साहेब या ठिकाणी, निलेश गायकवाड आहेत, भोरमधील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मंगळवारी मोठ्या संख्येने आपण या मोर्चामध्ये उपस्थित राहावं भोर या ठिकाणी, असं आव्हान मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करत आहे. आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन असंच चालू ठेवावं असे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आहे. जय भीम मित्रांनो. खरं तर मी बोलणार नव्हतो. आज आमच्यातून विक्रम भैया याला क्रूरपणे जसं आपण जनावराला मारतो तसं मारण्यात आलं आहे. आणि हे आमचा भैया 3-4 जणाला तर तो काही सोडलं नसतं, पण हे जास्त लोकांचं कृत्य आहे. आणि हे लोक कोण आहेत हे समाजाला माहीत व्हायला पाहिजे. आणि माझी समाजाला कळकळी इथल्या भोरवाशाने विनंती, बाबा रे आता तरी एकत्र या. आपसातले जे हेवे दावे आहेत ते खुंटीला टांगा आणि आमच्या भयासाठी सगळ्यांनी एकत्र या. आणि येणाऱ्या काळामध्ये समाज सुरक्षित नाही आणि समाजाला सुरक्षित करायचं असेल तर सर्व संघटनांनी एकत्र यायला पाहिजे. आणि जर संघटना एकत्र नाही आल्या तर हे असे आमचे भयासारखे हिरे येणाऱ्या काळामध्ये आपल्यात राहणार नाहीत. त्याच्यासाठी माझी एकच विनंती आहे की बाबा रे आता तरी एक या
आणि जोपर्यंत आमच्या भयाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गायकवाड कुटुंबासोबत एकत्र आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. ताडे सर, हे खरं घटना घडली, ही अगदी हृदय पिळवून टाकणारी घटना आहे. तुम्ही या मुंबईवरून आलात, त्या पीडित कुटुंबाला भेट दिली, काय वाटलं तुम्हाला? दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी कालकथित कालवश आंबेडकर चळवळीतील विक्रम गायकवाड यांचा जातीय मानसिकतेतून या ठिकाणी खून झालेला आहे आणि त्या खून करणाऱ्यांना कायदेशीररित्या न्यायालयीन लढा लढून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे परवाच्या दिवशी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी आंबेडकर चळवळीतील शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार मांडणारे सगळे पक्ष, सगळ्या संघटना, सर्वांच्या वतीने या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी, कायदेशीर लढाई लढण्यासाठी इथं एक मोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाच्या नियोजनासाठी आता आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. सर्व पुणे जिल्हा असेल, भोर तालुका असेल, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही आहे, हा मानसिक जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे. ते प्रवृत्ती ठेचून काढण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून अशा प्रवृत्ती समाजात असू नये, चुकीच्या प्रवृत्तीला चूकच म्हटलं पाहिजे आणि मग त्याला शासन झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत आणि परवाच्या दिवशी इथून भलं मोठं जनआंदोलन उभं राहते. जोपर्यंत त्या खून करणाऱ्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा होत नाही किंवा कायदेशीररित्या कडक कारवाई त्याच्यावर शिक्षा होत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन या ठिकाणी सुरूच राहणार आहे असं मी सांगतो आपल्याला. सर, या आंदोलनामध्ये सर्व समाज घटक सहभाग होणार आहे, तुम्ही काय मार्गदर्शनपर काय सांगाल त्यांना? नाही, मी एवढंच सांगेल की हा दोन समाजामधला विषय नाही आहे, हा प्रवृत्तीच्या विरोधामधला लढा आहे. की जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधातला लढा आहे. म्हणून कुठल्याही गुन्हेगाराला जात नसते, तो बिना जातीचा गुन्हेगार असतो. म्हणून ज्याने हा गुन्हा केला आणि त्या गुन्हा करणाऱ्यासोबत जे जे सोबती असतील त्या सगळ्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. भारतीय न्यायसंहिता आणि ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जे जे सेक्शन्स आहेत, मग तो 118 सबक्लॉज 1 असेल किंवा ॲट्रॉसिटी सेक्शन 325 असेल, ह्या सेक्शनद्वारे किंवा आज आम्ही सेक्शन वाढीची त्या ठिकाणी विनंतीसुद्धा करतो. किडनॅपिंग केलेलं आहे, मर्डर केलेलं आहे, जातीवाचक प्रकरण घडलेलं आहे. म्हणून त्यामुळे ॲट्रॉसिटी सेक्शन असेल, मर्डरचे सेक्शन असेल, किडनॅपिंगचे सेक्शन असतील, ह्या सेक्शनच्याद्वारे कट कारस्थान सेक्शन असेल, पुरावा नष्ट करण्याचे सेक्शन असतील, ह्या सेक्शनच्या आधारे सदर प्रकरण हे न्यायालयामध्ये चालून सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण आम्ही लावून धरणार आहोत. जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवू. त्या लढ्यासाठी परवाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी जनआंदोलन उभारलेलं आहे. म्हणून मी म्हणतो या मोर्चाला आम्ही सगळे येतोय, आम्ही सगळे येतोय, आम्ही सगळे येतोय, आम्ही सगळे येतोय. विक्रम गायकवाडला न्याय धन्यवाद सर. मिळालाच पाहिजे. विक्रम गायकवाडला न्याय मिळालाच पाहिजे. विक्रम गायकवाडच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे, विक्रम गायकवाडच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे.